पुण्यातल्या संगमवाडी इथं धावती रिक्षा उलटली आणि रिक्षा चालकाचा नियंत्रण सुटल्यानं ही रिक्षा उलटी झाली। सुदैवाने अपघातामध्ये कोणीही जखमी नाहीये आणि रिक्षाचा चालक देखील बचावलेला आहे। ही संपूर्ण घटना एका बाईक रायडरच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर विचित्र अपघात झालाय। पहिल्या अपघातानंतरच झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे दुसरा अपघात झालाय। महामार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला वाचवताना कंटेनर उलटलाय आणि या अपघातानंतर महामार्गावर जवळपास 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। वाहतूक कोंडी सोडवताना काही वाहनांकडून वाट काढण्याचे प्रयत्न सुरू झाले होते आणि याच वेळी एक कार आणि ट्रकची पुन्हा धडक झाली। यात एका दुचाकीस्वाराचाही अपघात झालेला आहे आणि सुदैवाने यात कोणती मात्र जीवितहानी झाली नाहीये। पण कार चालकाने केलेल्या घाईमुळे वाहतूक कोंडी आणखी वाढली। काही वेळापूर्वीच वाहतूक आता पुन्हा एकदा सुरळीत झाल्याची माहिती कळते। मुंबईतल्या अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून हायकोर्टानं मनपाला फटकारलाय। पवईतल्या शाळेनं दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टानं हिरानंदानी परिसरातल्या 90 फीट रुंदीच्या रस्त्यावरच्या अतिक्रमणाच्या क्षेत्रावरूनच नाराजी व्यक्त केली आहे आणि महानगरपालिकेला खडे बोल सुनावले। महत्त्वाची बातमी आपण मुंबईतून बघतोय। मुंबई महानगरपालिकेला हायकोर्टानं फटकारलेलं आहे। रस्त्यावरील अतिक्रमणावरून केलेल्या याचिकेवर मुंबई महानगरपालिकेला खडेबोल सुनावलेले आहेत। मुंबईतील दादरच्या टिळक ब्रिजवर काही दिवसांनी आता अवजड वाहनांना तात्पुरती बंद असेल। वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। एल्फिन्स्टन पूल आणि सायन रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे आणि त्यामुळेच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पुढील 3 महिन्यांसाठी टिळक ब्रिजवरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे। अनेक ठिकाणी उड्डाणपुलांचं काम सुरू आहे, त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांकडून अवजड वाहनांना अनेक ब्रिजवरती जी आहे ती बंदी करण्यात आलेली आहे। त्यातच आता दादर येथील सर्वात महत्त्वपूर्ण असलेला ब्रिज म्हणजे दादर टिळक ब्रिज आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये। अगदी हा संपूर्ण दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा पूल आहे आणि आता ह्याच ठिकाणी ट्रक्स असतील, ट्रॅव्हल्स असतील किंवा मोठमोठे टेम्पो असतील, ह्या वाहनांना जे आहे ती मुंबई वाहतूक पोलिसांकडून थेट आता बंदी करण्यात आली। एकंदरीत पाहायला गेलं तर हा 100 वर्ष जुना पूल आहे आणि काही वर्षांपूर्वी 2019 साली देखील जे आहे तो धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला होता आणि त्याचबरोबर या पुलाच्या 375 कोटी रुपये खर्च करून 6 लेनचा आधुनिक केबल स्टेड नवीन पूल जो आहे तो बांधला जात आहे आणि याचमुळे अगदी आपण पाहायला गेलं तर एल्फिन्स्टन पूल असेल, सायन ब्रिज असेल, असे अनेक मार्ग जे आहे ते पूल बंद केल्यामुळे देखील ह्या ब्रिजवरती अधिकचा ताण पडला जात असल्या कारणामुळे वाहतूक कोंडीची समस्या होऊ नये म्हणून आता अवजड वाहनांना सकाळी 7 ते रात्री 11च्या वेळेत नो एंट्री करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण मार्ग जो आहे तो वाहन चालकांसाठी सायन, एल्फिन्स्टन किंवा इतर पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा असं देखील जे आहे ते वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत। आपण दृश्यांमध्ये पाहायला गेलं तरी अगदी सकाळपासूनच मुंबई पोलीस जे आहे ते अवजड वाहनं असतील आणि त्याचबरोबर मोठमोठे ट्रॅव्हल्स बस असतील यांना देखील आता परवानगी बंदी करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 मराठी। मुंबईतील एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे बाणगंगा तलाव। याच बाणगंगा तलावाचं पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाचं काम पालिकेनं हाती घेतलेलं होतं काही वर्षांपूर्वी आणि पहिल्या टप्प्यातील काम सध्या सुरू असून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कामांचा भाग सुरू होणार आहे आणि त्यासाठी अद्याप निविदा मात्र काढलेल्या नाहीयेत। त्यामुळे बाणगंगेच्या सौंदर्यीकरणाचं काम लांबणीवर जातंय का असा प्रश्न निर्माण झालाय। या सगळ्याचा आढावा घेतलाय माझे सहकारी संकेत वरक यांनी। मुंबईला अनेक ऐतिहासिक स्थळं लाभली, ठिकाणं लाभली आणि त्यातलंच एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे वाळकेश्वर परिसरामध्ये असलेलं बाणगंगा तलाव। सध्या मी बाणगंगा तलाव परिसरामध्ये आणि याच तलावाचं पुनरुज्जीवन असेल किंवा सौंदर्यीकरणाचं काम काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने करायचं ठरवलं। त्यासाठी पालिकेने कंत्राटदारसुद्धा नेमला, पण 2024 साली झालं असं की या तलावातला गाळ काढण्यासाठी कंत्राटदारांना इथे JCB उतरवला आणि त्या JCBमुळे या तलावाच्या ज्या पायऱ्या आहेत त्यांना हानी पोचली आणि कुठेतरी महापालिकेने त्या कंत्राटदाराचं कंत्राट हे रद्द केलं। त्यानंतर दुसरा कंत्राटदार आला, त्याने काम सुरू केलं।
आता या सौंदर्यीकरणाच्या कामामध्ये काय काय होतं तर दीपस्तंभ उभारणं असेल किंवा तलावाकडे येणारी जी मिसिंग लिंक आहे ती बांधणं असेल किंवा एक भक्ती मार्ग इथे बांधायचा आहे तो भक्ती मार्ग असेल, असे 3-4 कामं होती. विद्युत रोषणाई या ठिकाणी करायची होती ती होती. मात्र पालिकेने परस्पर मिसिंग लिंकचं काम सुरू केलं आणि त्यानंतर भक्ती मार्गाचंही सुद्धा काम जे आहे ते पहिल्या टप्प्यातून काढून पालिकेनेच हाती घेतलं. आपण जर पाहतोय व्हिज्युअलमध्ये तर कुठे कुठे आपल्याला पायऱ्यांचं काम जे आहे ते झालेलं दिसतंय, दीपस्तंभ जे आहेत ते उभारताना आपल्याला दिसत आहेत. पण काम जरी होताना दिसतं तरी काम खूप संथ गतीने सुरू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 टप्प्यात काम होणार होतं. पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे, दुसरा आणि तिसरा टप्पा जो आहे त्याच्या निविदा अजून काढल्या गेलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे या शेवटच्या 2 टप्प्यांचं काम नेमकं कधी होणार, यांच्या निविदा कधी काढणार, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित आहेत. त्याच्यामुळे बाणगंगेचं जे काम आहे सौंदर्यीकरणाचं ते काही वर्षांपूर्वी सुरू झालेलं आहे ते अजूनही तसंच आहे. त्याच्यामुळे नेमकं हे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न आता मुंबईकरांना पडतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद समी, संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.